गाइस, माझं नाव आहे श्रीजा आणि माझं नाव आहे आराध्या. वेलकम बॅक टू आवर चॅनल श्रीजा आरुस डायरी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या फ्रेंडने मला एक कार्ड दिलंय, मिस्ट्री लेटर. तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट्स डू. तर हे बघा, ते तिने स्वतःच्या हाताने बनवलंय. मी पण तिला एक काहीतरी बनवून देणार आहे. हे बघा, मिस्ट्री लेटर आहे बघा. इथे लिहिलंय, आय होप यू लाईक दिस. आय होप यू लाईक इट. होप यू लाईक इट. मिस्ट्री लेटर लिहिलंय. मागच्या ह्याच्यामध्ये पण मिस्ट्री लेटर लिहिलंय. चला तर उघडून बघू. ही बॅग आहे. पर्स सारखं दिलंय, पर्स टाईप दिलंय. तर आपण एक एक सगळं काढून बघूया. तर हे यातलं सगळं संपलंय. मी यातलं सगळं बाहेर काढलंय. हे पहिला तिने मला बो दिलाय. असा केसात बांधायचा असतो तो, असा केस बांधून तो वाला बो. हे पण किती छान आहे. फ्रेंड्स किती क्यूट असतात हा ना. ही मी इथे ठेवली. त्यानंतर ही तिने एक बुक बनवून दिली आहे. अशी नोटबुक वगैरे असतं वगैरे ते वाला. नंतर हे तिने काहीतरी दिलंय बनवून. हे आपण बघू. हे मला वेगळंच काहीतरी वाटतंय. खाली ठेवून बघूयात आपण. अरे काय दिलं तिने? बघू आपण. अच्छा, इथून का? ओ, झुडिओचा टॅग दिला तिने. आणि हे मिस्ट्री लेटर 1 आहे. फॉर श्रीजा फ्रॉम अन्विता. माझ्या फ्रेंडचं नाव अन्विता आहे. श्रीजा, तुला रीड करून दाखवते तुम्हाला. थांबा. मिस्ट्री लेटर 1. इथे 1 लिहिलंय. हे बघा, मी तुम्हाला रीड करून दाखवते. This is for my best friend. There is one more letter in this letter. This is for you, my special friend. We will continue in next letter. Sorry, Shrija. हे मिस्ट्री लेटर 2 आहे. हे बघा, ती पण तुम्हाला रीड करून दाखवेन. फॉर श्रीजा फ्रॉम अन्विता. मी चला तुम्हाला रीड करून दाखवते. नाव आय विल टेल यू समथिंग दॅट्स व्हेरी व्हेरी स्पेशल अँड इट इज फॉर यू. इट इज मेड ऑफ पेपर. इट इज मेड फ्रॉम पेपर. होप यू लाईक इट अँड अगेन सॉरी. काय माहिती कशासाठी सॉरी म्हणते. काय भांडण झाले असेल. हे पेपरनी बनवून दिलेलं ते. हे एक आणि ते एक. दाखव ना ती डायरी. ही डायरी ते 2 पेपरने बनवून दिलंय. आता हे तिचं विजिटिंग कार्ड आहे, स्पेशल कार्ड. असेल तुम्हाला. आणि हे तिने 2 स्केच पेन्स दिलेत. ॲक्रेलिक मार्कर. त्या ब्रश पेन सारखं वर्क करते. मी तुम्हाला काढून दाखवते. टिप काढून दाखवते या पेजवर. हे बघितलंच असेल तुम्ही. हे हातावर पण हे होतंय आणि ते वार्निश होते. आपण ओव्हरॅट यूज करू शकतो आपण त्याला. हे म्हणजे ती सांगते की आपण जर ह्याला एकदा यूज केलं, हातावर काढलं आणि ते असे नॉर्मल स्केच पेन सारखे नाही आहेत की लगेच जाईल. आपण ते नॉर्मल स्केच पेनला असं म्हणतो की ते लगेच जाईल, हे होईल ते होईल, पण ते तसं निघत नसते. पण हे जे आहेत ना, ते ना सिली वॉटर टाकल्यावर ते असं रब केल्यावर मग ते निघून जाते. हे काय, हे परत एकदा लिहून दाखवते तुम्हाला. याचं शेड, ह्याचा ब्राउनिश शेड आहे. जरा स्किन कलर शेड आहे. तर हे तिने सगळं मला फॉर एव्हर दिलंय. तर चला तिथले थिंग्स घे. मी या बॅग मध्ये टाकते. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. आय होप आजची तुम्हाला व्हिडिओ छान वाटत असेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. सपोर्ट द्यायसाठी थँक्यू. बेल बटन दाबा.